नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। अर्थात उदय बिनीवाले यांनी अतिशय उत्तमरित्या आपल्याला पाकिस्तानातली जी धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक स्थळं आहेत त्या संदर्भात माहिती दिली। प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांनी जाऊन भेटी दिल्या। तो योग आला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं। भले ते क्रीडा पत्रकार देखील त्या ठिकाणी म्हणून गेले असले तरी देखील भारतीय संस्कृतीशी त्यांची जोडलेली नाळ ही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। पाकिस्तानात स्थित पंजाब प्रांत असेल किंवा लाहोर असेल, सिंधू नदीच्या काठी कोणकोणत्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या या संदर्भातली माहिती आपण सगळ्यांनी जाणून घेतली आणि आजचा शेवटचा भाग आहे। अर्थातच बिनीवाले सर असेच संपूर्ण मित्र म्हणतो की जगभर भ्रमण करत राहोत आणि आपल्याला विविध स्थळांच्या भेटी त्यांनी दिल्यानंतर आपल्याला ती माहिती मिळत राहो। अर्थात आजच्या शेवटच्या भागामध्ये आपण शिवमंदिर, पाकिस्तानातलं शिवमंदिर या संदर्भात चर्चा करणार आहोत, पाहणार आहोत। कटास राज मंदिर असं त्याला म्हटलं जातं। हे नेमकं कसं काय त्या ठिकाणी नाव पडलं, शिवमंदिर पाकिस्तानात कसं काय त्या ठिकाणी आहे, या सगळ्या संदर्भातली मी माहिती देणार आहे। अर्थात आपण पहिल्यांदा पाहूयात की नेमके कटास राज मंदिर पाकिस्तानात कुठे आणि काय आहे। कटासराज हे पाकिस्तानातील पंजाबच्या उत्तरेकडील नमककोह पर्वतरांगेत वसलेलं हिंदूंचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। कटासराज मंदिर खटाना घराण्यानं बांधलं होतं। या ठिकाणी एक प्राचीन शिवमंदिर आहे। या स्थानाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की माता पार्वती जेव्हा सती झाली तेव्हा भगवान शंकरांच्या डोळ्यातून 2 अश्रू टपकले। त्यातील एक अश्रू कटासवर पडला तर दुसरा भारतात राजस्थानातील अजमेर या ठिकाणी पडला। ते स्थान आज पुष्करराज तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं। तर कटासवर पडलेल्या अश्रूंचं अमृत बनलं। आज या ठिकाणी तलाव आहे, त्याला अमृत कुंड म्हणून ओळखलं जातं। याशिवाय आणखी एक आख्यायिका सांगितली जाते की महाभारत काळात पांडव वनवासात या टेकड्यांमध्ये राहत होते। इथल्या तलावावर यक्षाचा हक्क होता। पांडव पाणी पिण्यास निघाले तेव्हा यक्षानं सांगितलं की या पाण्यावर त्याचा अधिकार आहे। माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिलीत तरच पाणी पिता येईल असं यक्षानं त्यांना सांगितलं। नकुल, सहदेव, अर्जुन आणि भीम हे 4ही भाऊ यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाहीत। त्यामुळं यक्षानं 4ही भावांना बेशुद्ध केलं। त्यानंतर युधिष्ठिरानं यक्षाच्या प्रश्नाची उत्तरं दिली। त्यातूनच यक्ष प्रश्न हा वाक्प्रचार आता रूढ झाला आहे। तेच हे ठिकाण म्हणजे आजचे कटास राज। आत्ताच आपण कटास राज मंदिर नेमकं काय आहे या संदर्भामध्ये प्रत्यक्ष पाहिलं, त्याची माहिती जर आपण घेतली तर पाकिस्तानातील पंजाब मधील उत्तर भागामध्ये नमककोह पर्वतरांगा आहेत, तिथे ते स्थित आहे आणि खटाना राजवंशानं त्याची स्थापना केली आहे। हे प्राचीन शिवमंदिर आहे। आता यामागची आख्यायिका एक अतिशय महत्त्वाची आणि ती आख्यायिका शिव पार्वती यांच्याशी जोडली गेलेली आहे। म्हणजे माता पार्वती जेव्हा सतीमध्ये रूपांतरित किंवा अवतरित झाली त्यावेळी शंकराला अश्रू अनावर झाले आणि ते 2 अश्रू ज्या ठिकाणी पडले ते 2 ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहेत। एक पहिलं ठिकाण म्हणजे जे अश्रू त्यांचे शंकरांचे पडले त्यांच्या डोळ्यातले ते कटास राज या ठिकाणी, जिथं महान सरोवर अमृतकुंड तीर्थ म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाऊ लागलं। आणि दुसरं म्हणजे आपल्या राजस्थानातलं अजमेर, त्या ठिकाणी पुष्करराज तीर्थ म्हणून तिथे दुसरा अश्रू शंकरांचा पडला होता। आता आपण पाकिस्तानातल्या कटासराज मंदिरा संदर्भात बोलतोय। अर्थातच राजस्थानातलं अजमेर मधलं पुष्करराज तीर्थ बऱ्याच पुष्कर जणांनी पाहिलं असेल, पण हे कटासराज मंदिर पाहण्याचा दुर्मिळ योग फक्त बिनीवाले सरांना आलाय। तर पाहूयात आपण या संदर्भातली माहिती त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, अगदी शेवटच्या भागामध्ये आपण आहोत आणि तुम्ही जे काही आत्तापर्यंत ज्या स्थळांची माहिती दिलीत त्यातलं हे शेवटचं पौराणिक स्थळ जे आहे पाकिस्तानामध्ये कटासराज मंदिर, काय सांगता येईल या संदर्भात? आता या ठिकाणी आम्ही जे भेट दिलेली आहे याच्याशी याला अनेक कंगोरे आहेत। पहिली गोष्ट म्हणजे दिवस होता महाशिवरात्रीचा। ज्या ठिकाणी आम्ही जाणार होतो ते ठिकाण म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराचं ठिकाण। ह्याच्यापेक्षा मोठा योग आणि संधी कोणती असणार? तर आम्ही ठरवलं की या ठिकाणी जायचंच, कारण ही जी ठिकाण आहे हे थोडंसं आतल्या बाजूला आहे। कटास राज इस्लामाबाद लाहोर हा जो हायवे आहे, मोटरवे आहे,
त्या मोटरवेपासून आतल्या बाजूला 40 किलोमीटरवर असे जुनी वस्ती खेडेगाव अशा स्वरूपाचं ते असे ठिकाण आहे. त्यामुळे आम्हाला थोडंसं शोधत जायला लागलं. परंतु आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी भेट द्यायची, कारण महाशिवरात्रीचा दिवस होता आणि शंकरांचं दुर्मिळ असं जुनं शिवमंदिर पाहण्याची आम्हाला संधी मिळत होती. त्याप्रमाणे आम्ही त्या मंदिराच्या ठिकाणी गेलो. आम्हाला ते मंदिर दिसलं, लोकेट केलं आम्ही. परंतु महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी असं झालं, पाकिस्तानामध्ये सर्वसामान्यपणे असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी अनेक वेळा बरीच लोक येण्याची ज्यावेळी शक्यता असते, अशा काही घटना घडत असतात, संप मोर्चे किंवा अन्य काही ठिकाणी, त्यावेळी फार मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि लष्कराचा बंदोबस्त असतो. त्यामुळं आम्ही त्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पोहोचलो तर सगळीकडे आमचे प्रवेश नाकेबंदी केलेली होती. पाकिस्तानी फौजेचे अधिकारी बाहेर उभे होते, पोलीस अधिकारी उभे होते. आम्ही गाडी थांबवली. आमच्याकडे तो ठराविक ICCचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा पास होता. आता काय होतं आम्हाला माहीत नव्हतं. आश्चर्य म्हणजे या सगळ्या लोकांनी आम्हाला अतिशय प्रेमाने आणि आपुलकीनं वागवलं. त्यांनी आमची चौकशी केली, आम्ही कशासाठी आलो आहे. त्यांना मी सांगितलं हे आमचं श्रद्धास्थान आहे, भगवान शिव हे आमचं श्रद्धास्थान आहे. त्यांना अतिशय आनंद झाला. इनफॅक्ट त्यांनी आमच्याबरोबर सेल्फी घेतल्या, आमचे फोन नंबर घेतले. तो जो तिथला वरिष्ठ इन्चार्ज होता मिलिटरी अधिकारी, त्याने त्याच्या असिस्टंटला बोलावलं आणि त्यांना सांगितलं यांना आत घेऊन जावा, संपूर्ण मंदिराचा परिसर दाखवा आणि त्यांना परत इथे घेऊन या. दुसरी गोष्ट, आतल्या बाजूला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. पण त्यांनी यांना स्पेशल सूचना दिल्या की पत्रकार आहेत, भारतातून आलेले आहेत, आपले भाऊबंद आहेत, तर यांना प्रत्येक ठिकाणचं शूटिंग फोटो हे सगळ्यांना घेऊ द्या, कारण पत्रकारांकडे जर फोटो आणि व्हिडिओ नसेल तर का उपयोग आहे. इतकी त्याने आम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली. त्यामुळे आम्ही संपूर्ण परिसर गाईड घेऊन आम्ही व्यवस्थित पाहिला. आपण आता म्हटलं तसं शंकरांच्या डोळ्यात अश्रू आले, त्याचं आता तळ्यात रूपांतर झालेलं आहे. अतिशय स्वच्छ आणि स्फटिकासारखं पाणी आहे. दुसरी त्याला अशी आख्यायिका आहे, धर्मराज अर्जुन भीम यांचं जे वडील होते पांडूंनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे असं म्हणतात. त्या ठिकाणी 5 मंदिरं आम्ही पाहिली. मग त्यामध्ये शंकर, प्रभू रामचंद्र, गणेश, हनुमान या सगळ्यांची मंदिरं आहेत. आणि पंडूराजा त्या प्रत्येक मंदिरात बसून त्या देवाची आराधना करत असे असं आम्हाला सांगण्यात आलं. असं हे अद्भुत ठिकाण आहे. महाशिवरात्रीमुळे अतिशय झाला. बऱ्याच म्हणजे पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतामध्ये बरेच हिंदू लोक राहतात. बरेच हिंदू लोक ते आलेले होते. अगदी भगवी वस्त्र प्रदान केलेले, टिळाबिळा लावलेले असे हे लोक आम्हाला भेटले. आम्ही गोष्ट दिल्या, जय श्रीराम, जय शंकर वगैरे. एकंदरीत माहोल फार मजा आली, मजा चांगला आला आणि आम्हाला उत्तम सहकार्य मिळाल्यामुळं अशा या ठिकाणी जाण्याची आम्हाला संधी मिळाली. हे अतिशय आमचं भाग्य आहे. नक्कीच. एकंदरीत उदय बिनीवाले सरांनी जी काही माहिती दिली आत्तापर्यंत प्रत्येक स्थळाबद्दल, खरं म्हणजे आश्चर्यच व्यक्त करण्यासारखं आहे. अशी स्थळं या पाकिस्तानात स्थित आहेत. त्यांचं स्वप्न होतं की पाकिस्तानात जाऊन भारतीयांशी निगडीत असलेल्या अभिमानाच्या काही गोष्टी आहेत त्या पाहायला मिळणं. नालंदा तर आम्ही पाहिलं होतं असं ते म्हणाले 2 नंबरचं, पण 1 नंबरचं तक्षशिला विद्यापीठ कधी पाहायला मिळणार ते स्वप्न देखील त्यांचं पूर्ण झालं. मराठ्यांनी आटकेपार झेंडे रोवले असं नुसतं इतिहासात पुस्तकात वाचलं होतं, पण प्रत्यक्षात अटक काय आहे ते देखील त्यांना पाहायला मिळालं. पण बिनीवाले सर, तुमचं एक स्वप्न मात्र अपुरंच राहिलं आणि ते कदाचित भविष्यात पूर्ण होईल, पण ते स्वप्न फार महत्त्वाचं आहे. ते देखील मी जाता प्रेक्षकांना सांगणार आहे. ते स्वप्न म्हणजे तुम्ही ICC चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफीसाठी ज्यांनी होस्ट केले पाकिस्तान आणि म्हणजे दुबई अर्थात संघ पाकिस्तानचा, तर तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला एक अपेक्षा होती किंवा एक स्वप्न तुम्हाला होतं की प्रत्यक्षात पाकिस्तान आणि भारत यांची फायनल मॅच असेल ती पाहायला मिळेल आणि भारत जिंकेल, कारण की 2017च्या मॅचचा वचपा काढणं. पण ते स्वप्न मात्र अपुरंच राहिलं एवढं मात्र नक्की. आणि परत भारत पाकिस्तान भेटतील, परत भारत जिंकेल याची मला खात्री आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे एकंदरीतच खरं म्हणजे परिस्थिती अशी झाली पाकिस्तानची की भारत तिथं त्या ठिकाणी प्रत्यक्षात पाकिस्तानच्या भूमीवर गेला नाही, पण पाकिस्तानी होस्ट केलेल्या स्पर्धेत गेला. फायनलला पोहोचला, पण पाकिस्तानात फायनल नव्हती आणि पाकिस्तान फायनललाही नव्हतं, अशी परिस्थिती होती. अर्थात हा सगळा जो भाग आहे हा अलाहिदा, पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तान जे एकेकाळचा आपलाच असलेला प्रांत, जिथं भारतीयांच्या स्मृती जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या युगानुयुगे आपल्याला कायम स्मरत राहतील. तिथली जी काही आत्ता आपण स्थळं जी प्रत्यक्ष बिनीवाले सरांनी ऐकवली आपल्याला, आपण पाहिली देखील प्रत्यक्षात,
कटक असेल, तक्षशिला विद्यापीठ असेल, गुरुद्वारा पंजा साहिब असेल, त्याच जोडीला लाहोर जेल, लवकुश नगर आणि कटास राज मंदिर. अर्थात ही सगळी स्थळं प्रत्यक्षात पाहण्याचा योग आपल्याला येईल न येईल, पण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून बिनेवाले सरांनी आपल्याला दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानतो. धन्यवाद. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.